हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर रव्यामध्ये ताक घालून अशी कुठली भन्नाट रेसिपी आहे तर सांगते. आणि ताक जर तुमच्याकडे शिल्लक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय वापरायचं आहे हेही मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. पावसाळा स्पेशल अशी ही भन्नाट हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही एकदा बघितली तर 100% बघितल्यावर तुम्ही करणारच अशा पद्धतीने. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे माझ्या तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया. त्यासाठी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे. आता हा एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. त्यामध्ये बघा इथे 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि 1 छोटी वाटी पांढरी उडीद डाळीचं पीठ घेतलेलं आहे. उडीद डाळीचं पीठ नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, ऑप्शनल आहे. माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि इथे मी फ्रेश असं पातळ ताक घेतलेलं आहे. तर आता तुमच्याकडे जर ताक शिल्लक नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी दह्याचा सुद्धा वापर करू शकता. 1 वाटी दही आणि बाकी पाणी घालायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही रवा भिजवू शकता. पण आता इथे माझ्याकडे फ्रेश ताक शिल्लक आहे, त्यामुळे मी ताकाचाच वापर करणार आहे. त्यामुळे इथे मी पाणी टाकलेलं नाही आहे. तर तुम्ही 1 वाटी दही आणि त्यासोबत पाणी मिक्स करून तुम्ही हा रवा भिजवू शकता. तर आता इथे मी बघा जवळपास इथे 1 वाटी मला ताक लागलेला आहे. तर मी इथे ताक टाकून मिक्स करून घेते. तर हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कुठे गाठी किंवा गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे असा हा मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवायचा आहे. तर आता इथे मी मिक्स करून घेतला, त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटासाठी मी साईडला ठेवलं होतं. तर आता रवा व्यवस्थित भिजलेला आहे बघा. त्यामध्ये आता मी 1 वाटी इथे गाजर किसून घेतलेला आहे. त्याचसोबत गाजर घेतले आणि काही भाज्या घेतलेल्या आहेत. कांदा, शिमला मिरची, काकडी घेतली, टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर अगदी हेल्दी रेसिपी आहे. लहान मुलांना तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. बघा चुटकीत टिफिन फिनिश करून येतील एवढा हेल्दी नाश्ता आहे. आता बघा रव्यामध्ये मी ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. कांदा, टोमॅटो, काकडी, अगदी काकडी आणि गाजर किसून घेतलेला आहे. आणि कांदा आणि टोमॅटो, शिमला मिरचीसुद्धा अगदी बारीक कट करून घेतली, कोथिंबीर. त्यासोबत आता यामध्ये थोडीशी हळद टाकली, अर्धा चमचा आणि लाल तिखट पुन्हा मी 1 चमचा टाकले आणि आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट इथे 1 ते 1.5 चमचा टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. एवढी छान टेस्ट येते. आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर इथे बाऊल थोडंसं छोटं पडतं आहे, पण तरी मी व्यवस्थित इथे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला करायचं आहे अगदी त्यावेळेला बघा आपल्याला यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे. जो खायचा बेकिंग सोडा असतो तो अगदी छोटा अर्धा चमचा टाकायचा आहे आणि पुन्हा त्यावर थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर अगदी फुलेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पदार्थ चविष्ट आणि रुचकर होतो आणि फार वेळ लागत नाही. अगदी 10 मिनटामध्ये नाश्ता तयार होतो. तुम्ही हवं तर डिनरला किंवा छोट्या भुकेसाठी किंवा मॉर्निंगलासुद्धा तुम्ही करू शकता. मुलांना टिफिनलाही देऊ शकता. एवढं टेस्टी आणि रुचकर लागतो. आता यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत बघा. बऱ्याच वेळेला मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात. तर तुम्ही असं वेगवेगळ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून दिलीत तर तेवढंच हेल्दी पण राहतात मुलं आणि जीवनसत्वही भेटले जातात शरीराला. आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर इथे आप्पे पात्र गरम करायला ठेवले गॅसवर. त्यामध्ये थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे बॅटर चमच्याने व्यवस्थित टाकून घ्यायचे. अगदी मधोमध टाकायचे, फुल भरून टाकायचं नाही. कारण ते बॅटर व्यवस्थित असं आपण टाकलं ना की ते फुलल्यानंतर बघा असं वरती येत नाही आणि पलटी पण करता येतं. तर एवढे हे हेल्दी व्हेज आप्पे आहेत, नक्की ट्राय करून बघा. आता बऱ्याच वेळेला आपण इडली, सांबार, डोसे बनवतो, पण तेच खायचा कंटाळा येतो. वेगळं काहीतरी चविष्ट आणि हेल्दी हवं असतं. जे कोणी वेट लॉस करतं तर त्यांनीसुद्धा ही रेसिपी बनवली तर बघा एवढी टेस्टी आणि रुचकर लागते. तर तुम्ही चटणीसोबत किंवा नुसते तसेही खाऊ शकता नाश्त्याला टोमॅटो केचपसोबत. आता इथे बघा मी वरतून झाकण ठेवलं आहे आणि फक्त 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं आहे. बॅटर व्यवस्थित सुकल्यानंतर झाकण काढून ते आपल्याला पलटी करायचं आहे. तर आता इथे मी 1-2-3 मिनटं झाकण ठेवलेलं आहे बघा. तर बॅटर व्यवस्थित फुललं ना
की मग ते सुक्कं झाल्यानंतर पलटी व्यवस्थित करता येतं. आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, म्हणजे खालून जळलं जात नाही किंवा जास्त असे लालसर होत नाहीत. तर एवढे हेल्दी असे आप्पे तयार होतात. तर तुम्ही बघताय बघा, बॅटर व्यवस्थित सुकलं आहे आणि इथे एक मी लाकडी स्पून घेऊन व्यवस्थित ते मधोमध पलटी करून घ्यायचे आहेत. तर वरचं बॅटर व्यवस्थित सुकलं ना की ते चिकटले जात नाही पलटी करताना, नाहीतर मग ते आप्पे पात्राला चिकटलं जातं. आणि विशेष म्हणजे यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे खूप टेस्टी होतात. आणि कलर तर बघा केवढं छान आलेला आहे, पटकन होतात ते. तर आता इथे मी सगळे पलटी करून घेते, व्यवस्थित सगळे पलटी करून घ्यायचे आहेत. बॅटर पूर्ण सुकलं ना की पटकन आपल्याला पलटी करता येतात, नाहीतर मग ते पॅनला असं चिकटलं जातं ओलं असलं की. आणि साईडने पूर्ण कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे पटकन ते लगेच पलटी होतं. हे बघा अशा पद्धतीने. आता झाकण ठेवायचं नाही आहे, असंच होऊ द्यायचं. गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे. परत अशा खालून पण पलटी करायची, खालची साईड झाली की वरतून, वरची साईड झाली की खाली, दोन्ही साईडने व्यवस्थित ते असे तयार करून घ्यायचे आहेत बघा. आता इथे दोन्ही साईडने व्यवस्थित झालेले आहेत. आतून तर एवढे स्पॉन्जी होतात ना, तर खायला खूप टेस्टी लागतात. तर आता इथे मी काढून घेतलेले आहेत, दोन्ही साईडने व्यवस्थित झाले. त्यानंतर इथे फुटाणा आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. तर याची लिंक ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. झालेत ना छान आप्पे, बघा कलर तर एवढा छान आला आणि एवढी छान आतून स्पॉन्जी झालेत ना. तशा ह्या सगळ्या भाज्या घालून असा हा हेल्दी नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता मी पटपट करून घेते, फार वेळ लागत नाही, पोटभरीचा नाश्ता तयार होतो. आणि एका मागोमाग बघा आता असे करून घेतले ना की झटपट असा हा हेवी नाश्ता होतो. आणि अगदी 2 मिनटामध्ये होतात बघा पलटी करून. फक्त हे बॅटर व्यवस्थित सुकलं ना की व्यवस्थित पलटी करता येतात. आणि घाई करायची नाही, अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी. तर अशा पद्धतीने पलटी करून घ्यायच्या आहेत आणि लाकडी स्पूननेच पलटी करायचं आहे, म्हणजे पटकन व्यवस्थित ते पलटी करता येतात. तर यामध्ये अजूनही तुम्ही ॲडिशनल काही भाज्या घालू शकता, पालक, जसं की अजून काही हिरव्या पालेभाज्या असतील त्याही तुम्ही त्यामध्ये, कांदा पात वगैरे कापून, कोथिंबीर असं आणखीन जास्त भाज्या घालून तुम्ही असं हेल्दी नाश्ता मुलांना टिफिनला बनवून देऊ शकता. एवढा टेस्टी लागतो. तर आता इथे बघा मी 2 ते 3 टप्प्यामध्ये पटपट करून घेतलं. अवघ्या 10 मिनटात एवढा पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही हवं तर खोबऱ्याच्या, पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा नुसते तसेही छान लागतात. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.